आज ऑगस्ट 2014. महाराष्ट्रातील बराचसा भाग चांगल्या पावसाची वाट बघत दुष्काळात होरपळून निघत असताना याच दुष्काळी भागातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडीच्या भूगर्भात मात्र पाण्याचा भरपूर साठा आहे. गेल्या वर्षीपर्यंत पाण्यासाठी अतोनात हाल सहन करणारी एकनाथवाडी आज मात्र पूर्णतः टँकर मुक्त आहे. मागच्या वर्षी लय तारंबळ होती आमची पाण्याची. भांडणं व्हायचे, मग मारामारी खेळायचे, मग सारा करीत होतं. एरीत पण लोटून दिलतं आम्हाला पाण्यासाठी. टँकर खाली सुद्धा माणूस गेलतं पाणी भरता वेळेस. डोका फोडे होता, मस्त नेंगायसाठी कितकं बी होत होते वर. नाहीतर बाकी लय परिस्थिती बेकार होती. स्वयंपाक बंद करूनही त्यांना पाण्याकरता जावं लागतं. झोपताना बी माणसाला जागसूत झोपावं लागतं. टँकर आलं की सावध राहायचं. गडी बाया सगळे सावध राहावं. तेव्हा पाणी भेटत होतं प्यायला, जित्राबाला आणि प्यायला. आणि त्या चाऱ्यासाठी जित्राबा आम्ही इकले गेले, पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी. पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील ऊसतोडणी मजुरांच्या गावापैकी एक एकनाथवाडी. मागच्या वर्षीपर्यंत आजूबाजूच्या इतर गावांप्रमाणेच सततच्या दुष्काळाचा सामना करणारी एकनाथवाडी यावर्षी मात्र अपवाद ठरली. याचे कारण म्हणजे येथे सुरू झालेली प्रेरणादायी जलक्रांती. जलकल्याण समिती अहमदनगर दक्षिण या संस्थेने येथे असलेल्या अनेक बंधाऱ्यांपैकी एका बंधाऱ्याचे शिरपूर पॅटर्न प्रमाणे स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विस्तारीकरण केले आणि एकाच वर्षात त्याचे काय फायदे मिळाले हे आपल्या समोरच आहेत. आम्हाला इतका लवकर रिझल्ट मिळाला की आजपर्यंत आम्हाला पाणी प्यायला नव्हतं. शिवरात्रीलाच विहिरीला पाणी राहत नसं. पण आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या 150 वर्षाच्या विहिरी काही पडलेल्या त्याला आज 1 परस 2 परस पाणी आहे. ही विहीर फार जुनी, गावचा पानवांथा आहे. पण शिवरत शिमग्याच्या टायमाला ही विहिरीतलं पाणी कमी पडत, गावाचे हाल होईत पाणी प्यायचे. पण हा शिरपूर झाल्यापासून आखाड लागला, पावसाचा थेंब नाही अजून तरी पाणी आहे. आणि याच्या अगोदर कोणत्या विहिरीमध्ये जर गेलं तर 5 लिटरच्या 10 लिटरच्या वर विहिरीत पाणी सुद्धा दिसत नव्हतं. आणि बोर तर प्रत्येक फेलच जायचे. त्याच्यामुळं पाण्याचा दुसरा उपायच नव्हता. शिरपूर पेटर झाल्यापासून आम्हाला पाण्याची कमतरताच नाही. आमच्या विहिरीला भरपूर पाणी, बोरला पाणी. आमचे बाजऱ्या निघल्या, भुईमुग निघले आणि उन्हाळी पिकं आणि मका पण निघली. आणि आता बोरला पण पाणी वाढले. आज उन्हाळ्या परिस्थितीमध्ये त्या पाण्याचा इतका रिझल्ट मिळाला की जीर्ण झालेल्या विहिरी, जुन्या विहिरी यांना खूप पाणी आहे. हेच पाणी असल्यामुळं आमचा पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी, जवळच्या शेतकऱ्यांनी 1 एकर 4 एकर असा ऊस सुद्धा लावण्याची सुरुवात केली. या गावातल्या सर्व जनतेला आणि प्राणीमात्रांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचं एक फार मोठं काम जनकल्याण समितीच्या माध्यमातून झालं. मी गावकरी या नात्यानं आज शतकोटी जनकल्याण समितीचे मनपूर्वक आभार मानेन की आपण मला, माझ्या गावाला आणि या संबंध पाथर्डी तालुक्याला ही एक प्रेरणा दिली आहे. कडक शिस्त, अनुशासन, सुस्पष्ट नियोजन आणि देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य. सन 1972 पासून आरोग्य, दुष्काळ विमोचन आणि ग्रामीण विकास या कार्यात आपले भरीव योगदान देणारी संस्था म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती अहमदनगर दक्षिण. आपला भारत देश ग्रामीण भागातील शेती उत्पादन हाच देशाच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ. एकेकाळी संपन्न स्वयंपूर्ण असलेली खेडी आज स्थलांतरामुळे भकास तर शहर बकाल होत चालली आहेत. याचं मुख्य कारण आहे इथला सततचा पडणारा दुष्काळ. दुष्काळाचा सरळ परिणाम होतो देशाच्या आर्थिक स्थितीवर, औद्योगिक प्रगतीवर. ग्रामीण भागात उद्योगधंद्यांची कमतरता, कौशल्यरहित वाढती सुशिक्षित बेकारी,
याचं मुख्य कारण आहे मागासलेला ग्रामीण भाग. मोठ्या शहरातील औद्योगिक प्रगती ही ग्रामीण भागाच्या विकासावर अवलंबून आहे आणि ग्रामीण विकासाचा कळीचा मुद्दा आहे पाणी. गरज आहे प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याची. दुष्काळ पडल्यानंतर मदतीचं आवाहन करण्यापेक्षा ग्रामीण जनतेला दुष्काळाच्या समस्येतून कायमचं मुक्त करणं कधी योग्यच. अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जातो. या भागात वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीलीटर पाऊस पडतो. दिवसेंदिवस खोलावत जाणारी पाण्याची पातळी हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. गडद होणाऱ्या दुष्काळाचा जिकिरीने सामना करण्यासाठी जनकल्याण समितीने नगर दक्षिणच्या ग्रामीण भागात अनेक योजना लोकसहभागातून यशस्वीरित्या राबवल्या. त्याचबरोबर दुष्काळाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकनाथवाडीसारखे मिरॅकल प्रोजेक्ट हाती घेतले. पाण्याच्या सुसूत्र नियोजनाच्या अभावाबरोबरच आजपर्यंत आपण जेवढी धरणं बांधली त्याद्वारे पावसाचे केवळ 8 ते 10% पाणी प्रत्यक्ष योग्य वापरात येतं. बाकीचं पाणी एकतर वाहून जातं, नाहीतर वापरण्याआधीच त्याचं बाष्पीभवन होतं. हीच तर महाराष्ट्राच्या तीव्र पाणी टंचाईची खरी शोकांतिका आहे. दुष्काळी आणि आदिवासी गणला जाणारा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका जर आज जलक्रांतीने समृद्ध होत असेल तर माझं गाव सुद्धा निश्चित समृद्ध होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक ओढ्यावरील योग्य त्या बंधाऱ्याची खोली, रुंदी आणि जास्तीत जास्त लांबी वाढवावी लागेल. होय, शिरपूर तालुक्याने हा चमत्कार करून दाखवलेला आहे. डोंगराच्या माथ्यापासून ते मोठ्या नदीला मिळेपर्यंत ठिकठिकाणी विस्तारीकरण, खोलीकरण केले गेले तर पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी भूगर्भाच्या अंतरंगात साठवून भूजल पातळी लक्षणीयरित्या वाढवता येऊ शकते. पडेल त्या पावसाच्या आधारावर शिरपूरमधील जलक्रांतीचे जनक भूजल वैज्ञानिक श्री सुरेशजी खानापूरकर साहेब म्हणतात, अडवा पाणी हवरटपणे, कर्तव्य आहे ते मुरवणे, वापरा ते शहाणपणाने, ही त्रिसूत्रीच थांबवेल टंचाईचे रडगाणे. शिरपूरच्या मार्गदर्शक तत्वांच्या प्रेरणेने आवश्यक असणाऱ्या सखोल ज्ञानासाठी योग्य ते प्रशिक्षण घेतल्यानंतर जनकल्याण समितीने नगर दक्षिणच्या दुष्काळी तालुक्यांचा भौगोलिक अभ्यास केला. प्रत्येक स्थळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, भूगर्भाच्या रचनेची माहिती घेतली आणि एकनाथवाडी व बालमटाकळी येथील एक बंधारे विस्तारीकरण आणि खोलीकरणाच्या कामासाठी निश्चित केले. वेगवेगळ्या सभा, बैठका, आरोप प्रत्यारोप, काहींच्या शुभेच्छा, काहींचे प्रत्यक्ष योगदान, बंधाऱ्याच्या रुंदीकरणामध्ये ज्यांच्या शेतीचा थोडा भाग जात होता त्यापैकी काहींचा विरोध, मग कार्यकर्त्यांचं त्यांना समजावणं, असं बरंच काही झालं. हा, सुरुवातीला मशीन आलं तर आमचा विश्वास बसत नव्हता. आम्ही सगळं त्यांना दगड घेऊन त्यांच्या मागे लागत, आमच्या रानाचा नाश करायचा नाही, आमचे झाडं मोडतील, आमचं रानाचे नुकसान होते, त्यामुळं आम्ही त्यांना फार तकलीफ दिली. पण आज त्यांनी केलं हे त्यांच्या आम्ही आभारी येतं. त्यांनी केल्यामुळं आमचं काही जोरात काम चाललंय. अजूनही 2 महिने पाऊस नसला तरी चित्राबाची पाण्याची माणसाची टंचाई नाही, पिकं बी चांगलीच आहेत. अजून कुठून आणला तुम्ही शिरपूर पॅटर्न? आम्हाला करायचा नाही. या जवरे भाऊच्या पाठीमागे तर दगड घेऊन ते शेतकरी लागले. जवरे भाऊला तर एवढे म्हणायचे, तुझ्यावर दगड घालू, तुझ्या मशीनवर दगड घालू आणि तू जा पाहिला निघून, आम्हाला नाही काही काम करायचं, आम्हाला नाही कुठले माहिती आहेत कोणचे पुढारी किंवा कोणते काही, असे सगळे लोक जमायचे. आता ते लोक म्हणायचे तुम्ही 17 बंधारे बांधले, काय फायदा झाला त्याच्यापासून, किती दिवस पाणी राहतं त्याच्यात. पण तरी जवरे भाऊन आम्ही बाजूला घेऊन त्यांना समजून सांगायचो त्याच्यापासून असा फायदा आहे, तसा फायदा आहे. कसं आहे, शासकीय कामं बरीच झाली, पावसाळ्यात त्यात पाणीही साचतं, पण संक्रांत शिवरात्रीनंतर शेताला जेव्हा खरं पाणी द्यायची गरज भासते तेव्हा न धड या बंधाऱ्यात पाणी राहतं, ना बोरला पाणी, ना विहिरीला पाणी. 1 वर्ष जरी उभं पीक पाण्याअभावी करपलं आणि पीक हातचं गेलं की पुढची 3 वर्ष तरी शेतकरी त्यातून सावरत नाही. दुष्काळ, पीक हातची गेल्यामुळे होणारं नुकसान, गरिबी, कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांमध्ये वैफल्यग्रस्तता दिसते. जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी ही मानसिकता ओळखून सर्वांना एकत्र करून त्यांना या कार्यात प्रोत्साहित केले.
दिनांक 24 मे 2013 रोजी एकनाथवाडीचं काम सुरू झालं. एकनाथवाडीचा मूळ बंधारा 3 मीटर रुंद ओढ्यावर 1 मीटर खोल होता. उथळपणामुळे दरवर्षी यातून फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असे आणि जे शिल्लक राही त्याचे जानेवारीपर्यंत बाष्पीभवन होत असे. बंधाऱ्याच्या विस्तारीकरणासाठी शक्तिशाली एक्स्कव्हेशन मशीन्सचा वापर करण्यात आला. या बंधाऱ्याचे विस्तारीकरण आणि खोलीकरण करताना यातून बऱ्याच प्रमाणात सुरुवातीस गाळ आणि त्यानंतर मुरुम निघाला. निघालेला गाळ मुरुम वाहून नेण्यासाठी डंपर, टिपर, ट्रॅक्टर्सचा वापर करण्यात आला. बंधारातून निघालेला गाळ काहींनी स्वतःच्या शेतात टाकला, काहींनी त्यांच्या चोपण जमिनीत मुरुम टाकून जमिनी सुपीक केल्या. काही शेतकऱ्यांनी स्वतःसाठी तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी मुरुम उचलला. बंधाऱ्याच्या पात्राच्या दोन्ही बाजूला मुरुमाचा भराव टाकला. त्यातून तिथल्या जमिनीचे संरक्षण झाले. त्यावर झाडेही लावण्यात आली. मूळचा 3 मीटर रुंद, 1 मीटर खोल, 200 मीटर लांब असलेला एकनाथवाडीचा बंधारा प्रत्यक्षात मात्र 13 मीटर रुंद, 7 मीटर खोल आणि मागच्या बाजूला 280 मीटर लांब करण्यात आला. बंधाऱ्याच्या मूळ कॉन्क्रीट भिंतीला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता त्याच्या आतल्या बाजूने माती व मुरुमाचा भराव टाकून त्याचं मजबूतीकरण करण्यात आलं. सर्वांगीण ग्रामविकास या एकाच ध्येयाने सर्व प्रेरित झालेले असताना त्याला योग्य शिस्त आणि अचूक नियोजनाची साथ लाभली तर अत्यंत कमी वेळेत काय क्रांती होऊ शकते हे आपण इथं पाहतच आहात. पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी फारसे पाणी साचत नव्हते अशा ठिकाणी प्रचंड पाणी साठा दिसू लागला. तेव्हा सर्वांचाच आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. जवळपास 2.5 ते 3 कोटी लिटर पाणी या ठिकाणी अडवलं गेलेलं आहे. कामाचं समाधान काय असतं, कामाचा आनंद काय असतो, हा आनंद जो आहे या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. शेवाची जमीन 10-12 फूट गेली तर जाऊ द्या असं माझी विनंती शेतकऱ्यांना विनंती आहे. त्याचं कारण असं की तुमची समजा 3 एकर जमीन आहे, ती कोरडवाहू आहे, त्यात काहीच पिकत नाही, पण याला पाणी मिळालं तर डबल पीक घ्याल, ती 6 एकर झाली, मग 6 एकरातले पाव एकर गेली तर काय बिघडलं. पण आपल्या नातवाला पाणी मिळणार आहे, नातवाला नोकरी नाही आहे, मी ते पाणी मिळालं शेतीतही करेल, तो 2 घास खाईल, 3रं पीक घेईल तो. शिवाय याच्यामुळे तुम्ही जर नाला नीट खोल केला, पाणी थांबलं, यात मासे टाका, 1.5-2 लाखाचं उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्याला होईल. वाजू शेतकऱ्या ते ॲल्शियम कमी होईल. हा तर मुरुम निघाला, ते रस्ते तयार करून घ्या, शेतरस्ते गावरस्ते करून घेते, तो फायदा होईल. असे अनेक फायदे या कामाचे आहेत. मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी जमिनीत मुरले. अवघ्या वर्षभरात भूजल पातळी लक्षणीयरित्या वाढली. परिणामी वर्षानुवर्षाची पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबली. गाव ट्रँकरमुक्त झाले. परिसरात उन्हाळी भुईमूग, बाजरी, मका यासारखी पिके डोलावू लागली. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या शिरपूर पॅटर्नच्या कामामुळे पिढ्यानपिढ्यांचा ऊसतोडणी कामगार ऊस बागायतदार झाला. याच्या अगोदर आम्हाला पूर्वी ऊस खायचा म्हणलं तर दुसऱ्या गावी गेल्यानंतर किंवा कारखान्याला गेल्यानंतरच खायला मिळायचा. परंतु आता पॅटर्न झाल्यापासून अशी इच्छा होती की आपल्या मळ्यामध्ये सुद्धा ऊस पिकतो. प्रशासनावरचा ताण तर कमी होणारच आहे, कारण असेच बंधारे जे प्रत्येक गावागावामध्ये झाले तर मोठ्या प्रमाणावर पाणी अडवलं जाईल. आणि पाणी अडवलं म्हणजे जी पाणी टंचाई जी आहे, दुष्काळ जी आहे, दुष्काळावर जे शासनाचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, हा खर्चसुद्धा कमी होईल, प्रशासनाचा ताणसुद्धा कमी होईल. आणि असे कामं सगळीकडे झाले तर ते दुष्काळ जो आहे दुष्काळच राहणार नाही. तर ज्यांनी प्रश्न विचारताना म्हटलं की याच्यात शासन काय करणार, हे पॅटर्न लाभवणार आहे का, मला असं वाटतं की शासन तरी कोणाचं आहे, आमच्या सगळ्यांचं आहे. तेव्हा शासनावरच अवलंबून राहण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. आम्ही जर ठरवलं सगळ्यांनी तर या सगळ्या गोष्टींना शासन तुमच्या मदतीला हमखास येतं, अशा प्रकारचा आपला अनुभव आहे. पूर्वी या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता होती 8,40,000 लिटर्स. आज या बंधाऱ्याची साठवण क्षमता आहे
2,74,40,000 लिटर्स. या बंधाऱ्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी याच्या दक्षिण पूर्व भागात पाझरले. पूर्वी ज्या विहिरी कित्येक वर्षापासून कोरड्या पडलेल्या होत्या तर काही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आटायच्या, ते एकूण सर्व 8 विहिरींना आज जुलै-ऑगस्ट 2014 मध्ये पाऊस नसताना सुद्धा भरपूर पाणी आहे. पूर्वी गावातील 35 बोर्स पैकी एखाद दुसऱ्या बोरला थोडंफार पाणी मिळायचं, पण आज एखाद दुसरा बोर सोडला तर सर्वच बोर्सला भरपूर पाणी आहे. फुल भरलेली 5-6 किंवा फूट फक्त वर उघडे आखे फुल भरले. 24 तास जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत पाणी प्यायचा प्रश्न कोणाला अजिबात नाही. सगळ्यांना पाणी भरपूर या पॅटर्नमुळे. याच्या अगोदर बोर आमचे होते 500 लिटरच्या पुढं पाणी निघत नसं किंवा 4 हांडे 2 हांडे, काहीमध्ये 2-2 हांडे निघत. आणि जो शिरपूर पॅटर्न गेल्या वर्षी भरला आतापर्यंत काय आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच विहिरीला असो जिथं कोरड्या विहिरी होत्या त्या सकट फुल येतात. या बंधाऱ्याच्या पाझरामुळे विहिरींची पाणी पातळी 5 मीटर्स पर्यंत तर बोर्सची पाणी पातळी 20 मीटर्स पर्यंत उंचावली गेलेली आहे. पूर्वीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा फक्त 2 हेक्टर शेतीला फायदा होत होता, तेच आता 75 हेक्टर शेतीला या बंधाऱ्यामुळे फायदा होत आहे. पण सर्वांना प्रश्न पडला असेल की फक्त एक बंधारा मोठा करून हा चमत्कार घडला कसा, आणि सर्वच बंधारे जर असे केले तर. मुळात भूगर्भामध्ये गाळाची माती, मुरुम, खडक यांचे प्रकार व थर हे सर्वच ठिकाणी काही सारखे नसतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मुरुम, खडक यांची पाणी साठवण्याची, पाझरवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. इथल्या भूगर्भाची रचना पाहिली असता त्यामध्ये पाणी साठवण्याची क्षमता ही प्रचंड आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूगर्भातून वरून खाली उभ्या दिशेने पाणी पाझरण्याची क्षमता ही अत्यंत कमी असते. तीच आडव्या दिशेने ही जास्तीत जास्त असते. गाळ साठलेल्या बंधाऱ्याचा किंवा तलावाचा पाझर यामुळेच तर सर्वात कमी असतो. म्हणूनच भूगर्भात पाणी साठवायचे असेल तर बंधाऱ्यातील गाळ काढून त्याची खोली व रुंदी वाढवली पाहिजे. खोल व रुंद केलेल्या बंधाऱ्यातून पाणी जास्तीत जास्त दाबाने हे आडवे जिरवावे लागेल. काही दशकापूर्वी दुधातुपाचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला पाथर्डी तालुका आज ऊसतोडणी कामगारांचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. टँकरवर प्रचंड खर्च होऊन देखील इथली तहान काही भागत नाही. या ग्रामीण भागाच्या विकासाचा कळीचा मुद्दा आहे पाणी. आता वेळ आलेली आहे नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून या दुष्काळाचे समूळ उच्चाटन करण्याची. त्यासाठी एकनाथवाडीचा प्रकल्प खरोखरच पथदर्शी आणि प्रेरणादायी आहे. जनकल्याण समितीच्या सूत्रबद्ध आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या जोडीला मान्यवर व्यक्ती, संस्थांचे आर्थिक सहकार्य लाभले तर दुष्काळ ही गोष्ट ज्याप्रमाणे एकनाथवाडीकरांसाठी इतिहास जमा झाली तशीच ती इतर प्रत्येक गावातही इतिहास जमा होऊ शकते हे निश्चित.